नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारनं नेहमीच प्रयत्न करत आहेत की योजनेअंतर्गत जे सामान्य माणूस आहे त्यांच्यापर्यंत लाभ मिळावा. आज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण माहिती आहे, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी योजना आहे, पण या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे किंवा पात्र कोण असणार आहे, अर्ज करण्यासाठी कोणती पद्धत असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कागदपत्रे कोणते लागणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. इथे डिरेक्टली डीबीटीद्वारा तुमच्या अकाउंटवरती 2000 पर्यंत सरकार मदत सुद्धा करणार आहे. पण इथे बऱ्याच लोकांना माहिती नसती. योजना बऱ्याच सरकारने काढलेल्या आहेत, पण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. आज आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेणार आहोत. त्याबरोबर इथे अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे, ही सर्व लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच शेअर करणार आहे. सो कोणताही पार्ट मिस करू नका. आपण संपूर्ण माहिती पाहून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात व जो नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सर्व माहिती सविस्तरपणे इथे दिलेली असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज आपण ज्या योजनेबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल विडो पेन्शन स्कीम, म्हणजे विधवा पेन्शन स्कीम असणार आहे. या अंतर्गत इथे ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना सरकारने काढलेली आहे. इथे अनुदान देते, डीबीटीद्वारा तुमच्या खात्यामध्ये पैसे डिरेक्टली ट्रान्सफर सुद्धा केले जाते. पण या योजनेसाठी उद्दिष्ट काय आहे, पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणते लागणार आहे, हे आपण चेक करून घेऊयात. या योजनेचे उद्दिष्ट एवढेच आहे की जे गरीब विधवा महिला आहे त्यांना आर्थिक दृष्टीने मदत व्हावी, हे मेन उद्दिष्ट आहे. खेड्यापाड्यात पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नीला आणि मुलांना कोणतेही दुसरा आधार नसतो. हे खरे आहे की कोणतेही दुसरा आधार नसतो. परिणामी त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत जाते. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कोणता तरी उपाय केला पाहिजे, म्हणून सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करायला सांगितलेला आहे. व या आधारे जे राज्यातील गरीब व विधवा महिला असणार आहे त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करताना चांगलं आयुष्य जगावं यासाठी त्यांना स्वावलंबी बनवणे हे सुद्धा सरकारचे उद्दिष्ट आहे. लाभ व फायदा तुम्हाला काय होणार आहे लक्षात घ्यायचं आहे. ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यापर्यंत त्यांच्या अकाउंटला विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून दरमहा महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना 600 रुपये इतका मानधन निवृत्ती वेतन पेन्शन दिलं जातं. समजा एखाद्या कुटुंबातील लाभार्थी विधवा महिलेला एकापेक्षा जास्त मुलं असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबातील महिलेला दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला वाढू रक्कम दिली जाते. अंदाजित 900 रुपये असणार आहे. जर संबंधित महिलेला फक्त मुली असतील तर अशा स्थितीत मुलगी 25 वर्षाची होईपर्यंत किंवा मुलीचे लग्न झाल्यापासून हा फायदा कायमस्वरूपी असणार आहे. विशेष म्हणजे शासनाकडून मिळणारे ही पेन्शन किंवा अनुदान विधवा महिलेच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. इथे ऑफिशियल लिंक आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. या स्कीमचं नाव आहे इंदिरा गांधी नॅशनल विडो पेन्शन स्कीम. सेंट्रली स्पॉन्सर्ड आहे. कोणतीही फेक माहिती नाही किंवा कोणतीही फेक लिंक नाही. इथे अर्ज करण्यासाठी काही नियम व अटी दिलेल्या आहेत. ऑफिशियल पेज आहे, इथे सांगितलेलं आहे बघा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, डिटेल्स दिलेला आहे, तुम्हाला बेनिफिट किती भेटणार आहे. इंदिरा गांधी नॅशनल विडो पेन्शन स्कीम इज इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट इज नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम टू प्रोव्हाइड सोशल सिक्युरिटी टू विडोज ऑफ पुअर फॅमिली. जी पुअर फॅमिली, गरीब फॅमिलीमधील विधवा महिला आहे त्यांना आर्थिक स्थितीत मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही स्कीम काढलेली आहे. बेनिफिट तुम्ही पाहू शकता इथे. आता अपडेट झालेले आहेत काही बेनिफिट्स. द पेन्शन ऑफ ₹300 पर मंथ इज प्रोव्हाइडेड टू विडोज बिटवीन 14 years to 79. तुमचं वय जर 40 वर्ष ते 79 वर्षापर्यंत असेल तर 300 रुपयाची मदत होईल आणि 80च्या वरती असेल तर 500 रुपयाची मदत होईल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता. जे अर्जदार असणार आहे मस्ट बी विडो इन द एज ग्रुप ऑफ 40 to 79 years. जे अर्जदार विधवा महिला असणार आहे त्यांचं एज क्रायटेरिया 40 ते 79 पर्यंत पाहिजे आहे आणि तुमची जी आर्थिक स्थिती आहे ते पॉवर्टी लाईनच्या खाली असली पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. इथे पेन्शन विल बी डिस्कंटिन्यूड. तुमचं जे पेन्शन आहे ते कॅन्सल होऊ शकतं किंवा डिस्कंटिन्यू होऊ शकतं जर तुम्ही रिमॅरेज केलं, तुम्ही लग्न केलं पुन्हा, किंवा वन्स द विडो मूव्स अबोव द पॉवर्टी लाईन. जी पॉवर्टी लाईन आहे त्याच्यावरती तुमची आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर त्याच्यावरती असेल तर नक्कीच तुमचं ही जी योजना आहे ते बंद केली जाईल, हे सुद्धा सांगितलेले आहे. ही अटी व नियम तुम्ही जर पाळून अर्ज केलं तर नक्कीच तुमचा अर्ज सबमिट होऊन जाणार आहे व तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पण यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहे लक्षात घ्यायचं आहे. जे अर्जदार विधवा महिला आहे त्यांचे आधार कार्ड लागणार आहे,
गॅस कनेक्शन असल्यास त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, पतीचा मृत्यू प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, पत्त्याचा पुरावा, जातीचा दाखला आवश्यक असल्यास सांगितलेलं आहे. आता इथे 2 पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे. पहिली म्हणजे ऑनलाईन आणि दुसरी आहे ते ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करू शकता युजिंग युअर मोबाईल नंबर आणि OTP आणि मोबाईल नंबर थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर इथे अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करून सर्व माहिती भरायची आहे. म्हणजे इथे फिल द बेसिक डिटेल्स, चूज द मोड ऑफ पेमेंट ऑफ पेन्शन, अपलोड फोटो आणि क्लिक ऑन सबमिट. इथे तुम्हाला मोड ऑफ पेमेंट ऑफ पेन्शन इथे ॲड करायचं आहे, तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि बेसिक डिटेल्स भरून सबमिट करावं लागणार आहे. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड इथे आपण पाहिलेलंच आहे. डेथ सर्टिफिकेट ऑफ हजबंड विथ द नेमिंग ऑफ सर्वाइंग वाईफ, विडो, BPL कार्ड, एज प्रूफ फॉर एज, द बर्थ सर्टिफिकेट ऑफ स्कूल सर्टिफिकेट मे बी रिलीड ऑन इन देअर ॲब्सेन्स, रेशन कार्ड अँड एपिक मे बी कन्सिडर, हे सुद्धा चालणार आहे. म्हणजे डेथ सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. तुमचं जे पॉवर्टी लाईनच्या खालचे जे कार्ड असणार आहे ते लागणार आहे तुम्हाला. म्हणजे आर्थिक स्थिती कमी असलेली ते कागदपत्र लागणार आहे. तुमचं एज प्रूफसाठी तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट किंवा इथे इन ॲब्सेन्स रेशन कार्डसुद्धा चालणार आहे. इफ देर इज नो व्हॅलिड डॉक्युमेंट, एनी मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मे बी ऑथराइज टू इश्यू द एज सर्टिफिकेट, हे सुद्धा तुम्हाला चालून जाणार आहे. आता इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे लॉग इन करावं लागणार आहे किंवा तुम्ही इथे रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करावं लागणार आहे. मोबाईल नंबर स्टेट इथे टाकून आय ॲग्री करून ओके करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरावे लागणार आहे. सर्व माहिती फिल करावं लागणार आहे. हे जे अर्ज आहे तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये सबमिट करावं लागणार आहे. इथे संपूर्ण लिंक्स आहेत. संपूर्ण जे माहिती आहे सर्व ॲटॅच मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. विधवा पेन्शन योजना अप्लाय ऑनलाईन करण्यासाठी जी लिंक्स आहे ती myscheme.gov.in यावरती जाऊन तुम्ही नक्कीच चेक करून घेऊ शकणार आहात. आता विधवा पेन्शन योजनेचे आपण उद्दिष्ट पाहिलेच आहे की जे महिलांना स्वावलंबी बनवणे व मुलांच्या शिक्षणाकरती काही पैशाची आर्थिक मदत करणे हे मेन उद्दिष्ट असणार आहे. खूप चांगली संधी आहे. ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इंदिरा गांधी नॅशनल विडो पेन्शन स्कीम असणार आहे. पेन्शन स्कीम सर्व ऑल कॅटेगरीमधल्या विधवा महिलांनाही चालणार आहे. असं नाही की ओपनमधल्या किंवा मागासवर्गीयमधलंच फक्त विधवा महिला इथे अर्ज भरू शकता, तर सर्व महिला इथे अर्ज भरू शकणार आहात. इथे वयाची मर्यादा सांगितलेली आहे 40 ते 79 वयापर्यंत तुम्ही अर्ज नक्कीच करू शकणार आहेत. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.